घर म्हणजे काय याची व्याख्या एका शब्दामध्ये, एका ओळीमध्ये किंवा एका पुस्तकामध्ये जरी लिहून काढली तरी पण ते कमीच पडेल. नमस्कार, मी प्रिया घर ऑफिस लाईफस्टाईल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. घर म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय. घर कितीही छोटं किंवा कितीही मोठं असून द्या, त्या घरात बनलेल्या आठवणी मात्र सगळ्यांच्या सारख्याच राहतात. आमचं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही आमच्या या नवीन घरात आलो. बिल्डरने चावी देताना आम्हाला फक्त 4 भिंतीची खोली हातात टेकवली होती, पण त्या खोलीमध्ये आम्ही प्रेम, दुःख, सुख, भांडणं, उत्साह, यश हे सगळं साजरं करून त्याचं घरात रूपांतर केलं. आता काही कारणास्तव या घराला सोडावं लागत आहे. हा निर्णय घेणं इतकं सोपं नव्हतं. खूप मेहनतीने आणि एकमेकाच्या साथीने आम्ही हे घर सजवलं होतं. निर्णय झाल्यानंतर जेव्हा सामानाची पॅकिंग सुरू झाली तेव्हा मात्र मनात चलबिचल सुरू झाली. हे प्रत्येक स्त्रीला होत असेल का? या घरापेक्षा मोठ्या घरात आता आपण राहायला जाणार याचा आनंद तर होता, पण त्या आनंदावर स्वतःचं घर सोडून जाण्याचं दुःख जास्त हावी होत होतं. पण चला, जीवनात प्रवाहानुसार पोहायला शिकलं पाहिजे. मन अगदी घट्ट करून जाण्याच्या तयारीला सुरुवात केली. हळूहळू घरातले कपाट, सोफा, झाडांच्या कुंड्या, भांडी सगळ्या गोष्टी पॅक करून बाहेर काढायला सुरुवात झाली. आणि आपल्याच हाताने सजवलेलं घर खाली करायची वेळ आली. घरात राहणारे जरी आम्ही दोघं असलो तरी आमचं सामान मात्र 5 माणसांचं होतं. सामान जास्त होतं आणि आम्हा दोघांना ते भरणं अशक्य होतं. त्यामुळे आम्ही काही माणसं नेमली होती सामान भरण्यासाठी, ज्याला आपण मूव्हर्स अँड पॅकर्स असंही म्हणतो. त्यांच्यामुळे आमचं बरंच काम सोपं झालं होतं. त्यांनी छानरित्या सगळं सामान काळजीपूर्वक पॅक केलं आणि ट्रकमध्ये चढवलं देखील. सामान पॅक होऊन नवीन घराच्या पत्त्यावर पाठवून दिलं आणि 2 मिनटं बिल्डिंगसमोर उभं राहून तिथे काढलेले 2 वर्षाचे ते दिवस पुन्हा आठवले आणि हसत खुशीने पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. आता ज्या ठिकाणी आम्ही राहायला आलो ते घर माझ्या आईच्या घरापासून अगदी अर्ध्या तासावर आहे. माझा नवरा फिरतीवर असल्यामुळे मला माझ्या ओळखीच्या लोकांच्या सहवासात जास्त एकटं वाटणार नाही म्हणूनच हा निर्णय घेतला होता. तसेच माझे ऑफिस देखील अगदी 5 मिनटावर आहे, त्यामुळे माझी सकाळी ट्रॅव्हलिंगची कटकटच मिटली. मी बघता बघता नवीन घराच्या पत्त्यावर येऊन पोचलो आणि सामान देखील वर चढलं. नवीन घर खरंच खूप सुंदर आहे, पण आता पुन्हा तोच उत्साह एकवटून एकमेकाच्या साथीने हे घर सजवायचं आहे. सजवलेल्या घराचा नवीन व्लॉग लवकरच येईल, तो पाहत रहा.